नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती पाहू शकता. तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी बघा, बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींची जी काही प्रतीक्षा होती ती संपलेली आहे. कशा संदर्भाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. तात्काळ निर्णय, मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, ज्यांचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी देखील खूप मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांच्यासाठी देखील मोठा निर्णय, ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी देखील मोठा निर्णय आणि ज्या महिलांना पैसे मिळाले त्या महिलांच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भात देखील मोठा निर्णय. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर मला सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात. तर बघा, तात्काळ या ठिकाणी निर्णय जो आहे तो झालेला आहे. मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर असणार आहे. बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. ज्यांचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी देखील खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने आणि खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण काय माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, सर्व माता भगिनी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती आपण पाहत आहोत. बघा, पहिल्या टप्प्यात 1,08,00,000 बहिणींना पैसे आलेत. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 1,08,00,000 बहिणींना त्या ठिकाणी 3,000 रुपये आलेले होते. आता दुसरा टप्पा जो आहे ते दुसरा टप्पा देखील खऱ्या अर्थाने 29 तारखेपासून सुरू झाला आहे. बघा, 29 ऑगस्टपासून महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. दुसरा टप्पा त्या ठिकाणी तो सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख महिलांना त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत. पण लाडक्या बहिणींमध्ये टेन्शन आहेत की आम्हाला पैसे आले नाही. बघा, भरपूर महिलांना वाटत असेल की आम्हाला पैसे आले नाहीत, तर त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत, मग त्या संदर्भात काय कारण आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला पैसे येऊ शकतात, कधी पैसे येऊ शकतात, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहतो. पुढे बघा, कमेंट करून सांगा किती जणांना अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत किंवा नाही. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुम्हाला खरोखर जर पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. जर पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी कमेंट करायचे. त्यानंतर बघा, कमेंटमध्ये लिहून पाठवायचे, कारण या व्हिडिओमध्ये मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. बघा, त्यामुळे तुमचे जे काही टेन्शन आहे ते नक्कीच कमी होणार आहे. कारण जुलैमध्ये अर्ज केला आहे आणि DBT देखील लिंक होतं पण पैसे आले नाहीत, असं देखील भरपूर महिलांच्या कमेंट्स होत्या की आम्ही अर्ज केलेला आहे जुलैमध्ये, परंतु आमचं DBT देखील लिंक होतं, अकाउंट देखील व्यवस्थित होतं, तरी देखील आम्हाला पैसे आले नाही. त्याचं कारण काय ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या उलट त्यांनी उशिरा अर्ज केला. बघा, बहुतेक महिलांनी तुमच्यानंतर अर्ज करून देखील त्या महिलांना पैसे जमा झालेत, तुम्हाला पैसे आले नसतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. असा प्रकार तुमच्यासोबत झालेला आहे का आणि त्यांना लवकर पैसे आले, हा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. यावर देखील तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सर्वात अगोदर कमेंट करा तुमचे पैसे आले की नाही, जेणेकरून समजेल किती जणांचे पैसे येणे बाकी आहेत. आणि पटकन या व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात. सर्व माता भगिनींना, महिलांना पैसे मिळावेत, मिळण्यासाठीची संपूर्ण मदत आपला चॅनल करत असतो. सर्व बहिणींना पैसे मिळावेत हाच आपला हेतू असतो आणि त्या दृष्टीने मी मार्गदर्शन देखील तुम्हाला करत असतो. तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही लिहून पाठवायचे. पैसे आले नसतील किंवा आले असतील तर, आणि काही तुमच्या अडचणी असतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता. त्याची देखील तुम्हाला मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून केली जात असते. पुढे पाहू शकता, बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भाची महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवले जाणार आहेत. बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे. खऱ्या अर्थाने तो 29 तारखेपासून सुरू झालेला आहे. 29, आजची 30 तारीख आहे. आज देखील भरपूर महिलांना पैसे आलेले असतील आणि उद्या देखील पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे मुंबई महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी पात्र असलेल्या 1,08,00,000 महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झाले आहेत. बघा, ज्या महिलांना अगोदर पैसे आलेले आहेत 3,000 रुपये, त्या महिलांनी देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचे 3,000 रुपये आलेले आहेत का. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता राज्य सरकार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवत आहे. बघा, ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेत त्या महिलांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये आता त्या ठिकाणी जमा होत आहेत. 31 ऑगस्टपर्यंत हा निधी महिलांना दुसरा टप्पा म्हणून पाठवला जाणार आहे. बघा, 31 ऑगस्टपर्यंत हा जो काही निधी आहे तो दुसरा टप्पा म्हणून महिलांना पाठवला जाईल. यासाठीचा जो काही कार्यक्रम आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरा राज्यस्तरीय DBT निधी मेळावा वितरण सोहळा हा जो काही तो नागपूरमध्ये त्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे. हा कार्यक्रम 31 ऑगस्टला होणार आहे. बघा, 31 ऑगस्टला म्हणजे उद्या हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या 40 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवले जाणार आहे. बघा, उद्या देखील
40 ते 50 लाख महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जे ते पाठवले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर राहिला विषय आता भरपूर महिलांनी बघा, भरपूर महिलांना 3,000 रुपये मिळाले असतील. त्या महिलांना पैसे कधी मिळतील? 1,500 रुपये जे आहेत किंवा मग त्यांचा पुढचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे? तर त्यांचा पुढचा हप्ता लगेचच सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. बघा, उद्या त्या ठिकाणी महिना संपतोय, लगेचच सप्टेंबरमध्ये तुम्हाला पुढचे जे काही पैसे आहेत ते दिले जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे नागपूरमध्ये कार्यक्रम, मान्यवरांची हजेरी. बघा, नागपूरमध्ये हा कार्यक्रम आहे. यामध्ये कोण मान्यवर येणार आहे त्यांची देखील माहिती आपण पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यात पार पडला होता. त्यावेळेस देखील भरपूर महिलांना पैसे पाठवण्यात आले होते. आणि त्याच वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं योजनेचा जो काही निधी आहे तो देखील वाढवला जाणार आहे. तर योजनेचे जे काही निधी आहे, योजनेची जी काही रक्कम आहे त्यामध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही. महिलांना आता त्या ठिकाणी 1,500 रुपये मिळतात. पुढे चालून भविष्यामध्ये हा जो काही निधी आहे तो वाढवला जाईल. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं होतं की हा जो काही निधी आहे तो 1,500वरून 2,000 रुपये देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे. तर पुढील काळामध्ये, पुढील जो काही येणारा काळ आहे त्यामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की हा जो काही निधी आहे तो वाढलेला आहे. त्यानंतर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं 1,08,00,000 महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती पाठवण्यात आली होती. आता नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जोरदार तयारी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींच्या मिळालेल्या पैशात कपात करू नका, राज्य सरकारचे बँकांना आदेश. मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बघा, निर्णय काय झालेला आहे, भरपूर महिला आहेत, त्या महिलांना 3,000 रुपये आत्ताच नुकतेच जमा झाले आहेत. म्हणजेच कालपासून त्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे. या 3 दिवस महिलांना पैसे मिळणार आहेत, 29, 30, 31 या दिवसांमध्ये पैसे जमा झाल्यानंतर देखील महिलांचे पैसे कापले गेलेले आहेत. ठीक आहे. तर ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्या महिलांचे पैसे कापले गेले असतील त्या महिलांना त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला अकाउंटमध्ये किती पैसे आता त्या ठिकाणी काढायला मिळाले. 3,000 रुपये तुम्हाला पाठवले होते. 3,000 पैकी तुम्हाला 1,500 रुपये मिळाले असतील तर 1,500 लिहून पाठवा. 1,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले असतील तर 1,000 रुपये लिहून पाठवू शकता. 500 रुपये मिळाले असतील तर 500 रुपये लिहून पाठवायचे आहे. कारण बघा, या ठिकाणी मोठा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. तक्रारी जे त्या महिलांच्या प्राप्त झाल्यानंतर बघा, राज्य सरकारचे बँकांना आदेश, काय आदेश देण्यात आले बघा, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये पाठवले जात असतात. ज्या महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवल्यानंतर काही बँकांनी पैसे कपात करण्यास सुरुवात केली होती. त्यासोबतच आता देखील ज्या महिलांना पैसे दिले जात आहेत त्यामध्ये देखील कपात केली जात आहे. बघा, आता देखील जे पैसे जमा होत आहे त्यामध्ये देखील कपात झालेली आहे. महिलांच्या तशा तक्रारी आहेत. बघा, कपात केली जात असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. विविध कारणांचा दाखला देत महिलांच्या बँक खात्यातून पैसे कापले जात असल्याचं समोर येत आहे. समोर येताच राज्य सरकारने आदेश काढून महिलांच्या खात्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत पाठवण्यात आलेली रक्कम कपात करू नये अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर बघा, यावर तुमचं काय मत आहे? तुमची जी काही रक्कम आहे ती तात्काळ जमा झाली पाहिजे तुमच्या अकाउंटला का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तात्काळ रक्कम जमा करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा, जर तुमचं त्या ठिकाणी पैसे कापले गेले असतील, तुम्हाला वाटत असेल की तात्काळ तुमची रक्कम जमा झाली पाहिजे, तर कमेंट बॉक्समध्ये तात्काळ रक्कम जमा करावी असे त्या ठिकाणी तुम्ही लिहून पाठवू शकता. कारण बघा, या ठिकाणी तक्रारी ज्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या त्यानंतर माननीय राज्य सरकारने या ठिकाणी हा जो काही आदेश आहे तो दिलेला आहे. तर लवकरात लवकर बँकांनी हा जो काही आदेश आहे तो अंमलात आणावात आणि महिलांच्या जे काही पैसे आहेत ते कपात करू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यानंतर बघा, आता पैसे येण्या अगोदर तुम्हाला काय काय करायची ती महत्त्वाची कामे आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात अगोदर बघा, तुमचा अर्ज मंजूर झाला असेल. बघा, ज्या महिलांनी अर्ज भरलेला असेल त्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असेल. अर्ज मंजूर झाला तरी तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. सर्वात अगोदर एक महत्त्वाचं काम करा, तुमचं कोणत्या खात्याला DBT लिंक आहे ते चेक करा. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचे. लवकरात लवकर तुमचं जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही KYC करू शकता किंवा ज्या माध्यमातून तुम्हाला लिंक करता येत असेल ते तुम्ही लिंक करू शकता. लिंक असेल तर खात्री करा की बँक खातं जे आहे ते बंद तर नाही ना, किंवा बंद बँक खात्याला तुमचं लिंक नाही ना ते देखील चेक करायचे. कारण बघा, बहुतेक महिलांचं लिंक आहे परंतु ते बंद बँक अकाउंटला असल्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही. बघा, कारण अर्ज करताना तुम्ही कुठलाही बँक नंबर दिला तरी ज्या खात्याला DBT लिंक आहे त्यावरच पैसे येत असतात. त्यामुळे ज्या अकाउंटला DBT लिंक असेल त्याच अकाउंटला पैसे जमा होतील. बघा, ज्या अकाउंटला तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल त्याच अकाउंटला तुमचे पैसे येतील. फॉर्ममध्ये तुम्ही कुठलाही अकाउंट नंबर दिलेला असेल तर त्या अकाउंटला तुमचे पैसे येणार नाहीत. तर चेक करत असताना व्यवस्थितरित्या चेक करायचे तुमचा अकाउंटला कोणता आधार कार्ड किंवा कोणत्या अकाउंटला तुमचं DBT लिंक आहे. पुढे बघा, काही लाडक्या बहिणींचे पैसे कट झाले आहेत. बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे काही लाडक्या बहिणींचे पैसे आत्ता देखील कट झाले आहेत.
त्यानंतर बघा, आणि जर DBT लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत. जर DBT लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि त्यावर एक उपाय म्हणजे बघा, महत्त्वाचा उपाय, त्यासाठीचा पर्याय म्हणून तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता. बघा, IPPBचं बघा, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं तुम्ही अकाउंट उघडून घ्या. ज्या महिलांचं लिंक नाही किंवा लिंक होण्यासाठी खूप वेळ लागत आहे तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता. हे अकाउंट कुठे उघडतं? तुमच्या जवळच्या पोस्ट खात्यामध्ये जायचे, पोस्टात जायचे, त्या ठिकाणी त्यांना सांगा आम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचे. तुमचं पोस्ट पेमेंट बँकेचं जे काय अकाउंट आहे ते लगेच उघडलं जातं आणि 2 दिवसामध्ये तुमचा आधार देखील त्या ठिकाणी DBT लिंक होऊन जातं आणि तुम्हाला पैसे त्या अकाउंटला जमा होऊन जातील. तर सर्वच महिलांसाठी मोठी खुशखबर होती. मोठा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बँकांना आदेश देण्यात आले, जे काही रक्कम कपात केली जात होती त्या संदर्भात देखील मोठा निर्णय झालेला आहे. त्यासोबतच ज्या महिलांचे अकाउंट लिंक नसेल त्यांनी पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वच महिलांना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो. सर्वच महिलांना कुठल्याही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली जात असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.